दिल्लीत स्फोट झालेल्या कारचा नवा व्हिडिओ समोर आलाय। एका पेट्रोल पंप शेजारी कारचं पीयूसी काढतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। स्फोटाच्या 11 दिवस आधी म्हणजे 29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:20 हा व्हिडिओ आहे। एका प्रदूषण तपासणी केंद्रातला हा व्हिडिओ आहे। व्हिडिओमध्ये कारचं प्रदूषण तपासलं जात असताना कारमध्ये 3 व्यक्ती स्पष्टपणे दिसतात। गाडीसाठी आपण पीयूसी काढतो आणि तेच पीयूसी काढण्यासाठी या ठिकाणी ही गाडी आणली गेली। आपण ही दृश्य बघतोय, गाडीतून ही व्यक्ती उतरलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। हीच ती गाडी आहे जी दिल्लीमध्ये स्फोट ज्याच्यामध्ये झालेले आहे, ज्याच्यामध्ये स्फोटक होती, आणि हीच गाडी स्फोटाच्या काही दिवस आधी म्हणजे 29 ऑक्टोबरला दिल्लीतल्या एका प्रदूषण नियंत्रण केंद्राजवळ आणली गेलेली होती। आणि या पेट्रोल पंप शेजारीच पीयूसी या गाडीचं काढलं गेलं आणि तेव्हाचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। स्फोट झालेली ही पांढऱ्या रंगाची i20 कार आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। आता या गाडीतून उतरलेले व्यक्ती नेमके कोण आहेत हे सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसल्यानंतर ज्यावेळेला स्फोटाच्या अगदी काही मिनिटं आधीच ही या गाडीचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यात 1-2 व्यक्तींचा चेहरा दिसतोय। हे सगळे चेहरे मिळवता येत आहेत का या दृष्टीने सुद्धा निश्चित आता तपास पुढे गेलेला असेल। स्फोट झालेली कार सध्या दृश्यांमध्ये आपण बघतोय। हा व्हिडिओ आहे, हा स्फोटाच्या 11 दिवस आधीचा आहे म्हणजे 29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:20 ही कार दिल्लीमधल्या एका पेट्रोल पंप जवळच्या पीयूसी केंद्राजवळ आणली गेलेली होती आणि तिथे गाडीचं पीयूसी काढण्याचं काम केलं गेलं। ही दृश्य आपण बघतोय आणि या कारमधून काही व्यक्ती सुद्धा उतरलेल्या दिसतायत या सीसीटीव्ही फुटेजमध्ये।